तुमच्याशी पण आम्ही लय वाईट वागलो ना। तुम्ही नेहमी म्हणायचं माणूस जे पेरतो ते त्याला इथंच फेडावं लागतं। आज त्याचीच फळं भोगतोय आम्ही। तुम्ही आमच्यापासून दूर गेलात। आमचं पोरगं आमच्या पाठीत खंजीर खुपसून निघून गेलं। आमची पोरगी आम्हाला सोडून गेली, पण आता आमची पियूच आमचा आधार आहे आणि आता आम्हाला तिला गमवायचं नाही। डॅडी, डॅडी, हा पियू, आलात तुम्ही? या बसा की। डॅडी, तुमच्या डोळ्यात पाणी? नाही, ते डोळ्यात कचरा गेला होता। आईची आठवण आली ना तुम्हाला? पियू, माणूस आपल्या जवळ असला ना की त्याची किंमत आपल्याला कळत नाही। आपण आपल्याच मस्तीत असतो, पण तोच माणूस आपल्याला जेव्हा सोडून जातो ना तेव्हा आपल्याला आपली लायकी कळते। सगळं काय असून सुद्धा आतून नसल्यासारखा असतो आपण, हे जाणवतंय आता। डॅडी, तुम्ही थांबा, आम्ही आलो। हे घ्या, ही आमच्याकडून तुम्हाला भेट। आम्हाला? हो। साडी? होय। अहो, लग्न झाल्यापासून माहेरची एकही हौस पूर्ण झाली नाही तुमची। एक बाप म्हणून काही करू शकलो नाही तुमच्यासाठी, पण आता बापाची सगळी कर्तव्य पार पाडायची आहेत आम्हाला। एक काम करा, अहो बोला ना डॅडी। आमची एक इच्छा पूर्ण करा। ही साडी आता नेसून याल? आम्हाला आमच्या लेकीला आम्ही घेतलेल्या साडीत बघायचंय। आलेच मी। डॅडी, पियू, अहो अगदी नक्षत्रावानी सुंदर दिसताय तुम्ही। तुम्ही एवढंसं असताना आम्ही तुमच्यासाठी जब्बा आणला होता। आज त्याच जब्बा घालणाऱ्या मुलीनं साडी नेसलीये, याच्यावर आमचा विश्वासच बसत नाही। तुमचं सगळं बालपण असं डोळ्यापुढनं गेलं आमच्या। तुम्ही या घरची लक्ष्मी होता, तुम्ही गेलात आणि या घरची सगळी शांतीच गेली। मधल्या काळात लय वाईट वागलो आम्ही तुमच्याशी,
आम्हाला माफ करा पिऊ. डॅडी, अहो किती दिवस तीच गोष्ट घेऊन बसणार आहात तुम्ही? मी तुम्हाला माफ केलं. मी सगळं विसरून गेली आणि आता तुम्ही बी विसरून जा. तुमचं हे गिफ्ट मला खरंच लई आवडलं. तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट आणलंय. थांबा. हे घ्या. हो डॅडी, आता ह्याच्यात काय आहे? तुम्हीच बघा. घ्या. डॅडी, पियू, आम्हाला माहित होतं की तुम्ही तुमच्या आईच्या या फोटोशी रोज एकट्याच बोलायचा ना. डॅडी, हे माझ्यासाठी जगातलं सगळ्यात भारी गिफ्ट. तुमच्या ह्याच प्रेमासाठी कितीतरी महिने तरसले होते. खरंच डॅडी, माझं तुमच्यावर लई प्रेम. पियू, आमचं पण तुमच्यावर लय प्रेम आहे. आम्हाला तसं एकटं टाकू नका. बाप रे, केवढा पाऊस पडतोय बाहेर. काय झालं राजवीरजी? आर यू ऑल राईट? अहो नाही, ठीक आहे मी. फक्त जड झाले. अहो तुम्ही ते सरबत पाजलं ना, तेव्हापासून डोकंच गर करायला लागले. अहो राजवीरजी, इथे आल्यापासून केवढं काम करताय तुम्ही, त्यामुळे तुमची दगदग झाली असेल. आणि या सगळ्या वातावरणाची हॅबिट पण नाहीये ना तुम्हाला. सो अहो नाही, ठीक आहे, एवढं काय नाही. शोनाजी, तुम्ही या आता. लय उशीर झालाय. तुम्हाला घरी जायला उगाच उशीर व्हायचा. हो ठीक आहे, मी लगेच गंगाला फोन लावते. हा, हॅलो. हा गंगा, अगं काय झालं गाडीचं? मी इथे राजवीरजींच्या बंगल्यावर आली आहे ना. हा अगं इथेच पाठव गाडी. हॅलो हॅलो. व्हॉट? नाही नाही ठीक आहे, इट्स ओके. मी बघते, मी करते काहीतरी. काय झालं? हो राजवीरजी, बाहेर एवढा पाऊस पडतोय, माझी गाडी बंद पडली. कसं जाणार मी घरी? कुणाला ठीक आहे, थांबा, मी जाधवला सांगतो सोडायला. जाधव, हो जाधव, हो जाधव. हा साहेब. मॅडम त्यांच्या घरी सोडून या. माफ करा साहेब, आपणच इथं कसं बसं आलोय. तुम्ही बघताय ना बाहेर किती मोठा पाऊस पडतो. बाहेर रस्त्यावर खूप पाणी साठलंय. बराचसा भाग पाण्याखाली गेला, तर आता गाडी बाहेर जाणं अवघड आहे. ठीक आहे, जा तुम्ही, बघतो मी. राजवीरजी, तुम्ही माझ्यासाठी त्रास नका करून घेऊ. मी काही केलं ना तर इथे थांबू नाही शकत हो. कारण मी जर इथे थांबले तर लोक तुम्हाला नावं ठेवतील, आपल्याबद्दल अफवा उठवतील, आणि ते मला सहन होणार नाही. त्यापेक्षा मी जाते इथून. थांबा शोनाजी. नाही राजवीरजी, नको, प्लीज मला थांबवू नका. थांबा. हे असं एवढ्या पावसाचं एवढ्या उशिरा बाहेर जाणं धोक्याचं आहे.
त्यामुळे तुम्ही थांबा इथंच आज. राजवीरजी, तुम्ही किती चांगले आहात. तुमच्यासारखी माणसं फार कमी असतात या जगात. यू आर सो काइंड. थँक्यू. हो, ठीक आहे. तुम्ही किती चांगले आहात राजवीरजी. म्हणून तर तुमच्यासारख्यांना लुटायला मला खूप मज्जा येते. आता तुम्ही बघा, मी जगाला कसं तुम्ही किती चांगले आहात ते दाखवते. हॅलो. हॅलो शोना, अगं तू कुठे आहेस? मी रात्रभर तुला कॉल करत होती, तुझा फोन लागला नाही. कुठे आहेस तू? पाऊस पण थांबलाय. गंगा, यू नो मी. आय एम व्हेरी मच सेफ. मी मिनिस्टर राजवीर सूर्यवंशी यांच्या बंगल्यावर आहे. काय? तू रात्रभर तिकडेच होतीस? हो. म्हणजे तुमच्या दोघात तसलं काही झालं तर नाही ना? गंगा प्लीज. आणि ते बावळट आहे ना, ते मला हात लावायला पण घाबरते. सो प्लीज, तुला वाटतंय ना तसं काहीही नाहीये. ओके, मग आता घरी तरी ये. हो ग, येतीये. पण आता आहे ना, मला माझा तिसरा पत्ता शो करायची वेळ आली. ते झालं की येते. ओके शोना ऐक, माझं असं काही नको करू, प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. तू ये घरी. अरे यार गंगा, प्लीज स्टॉप इट यार. काय सकाळी सकाळी तुझी नेगेटिव्हिटी घेऊन मला कॉल करतेस? चल ठेव फोन आता. मला जरा राजवीरजींना गुड मॉर्निंग विश करायला जायचंय. ठेव फोन. हॅलो. तुम्ही अहो तुम्ही इथं काय करताय? राजवीरजी, तुम्हाला खरंच काय आठवत नाहीये की नाटक करताय तुम्ही? म्हणजे हा राजवीरजी, मी तुम्हाला कसं सांगू? तुम्ही काल तुम्हाला कशातच भान नव्हतं. मी तुम्हाला खूप थांबवायचा प्रयत्न केला हो, पण काय? अहो पण मला कसं काहीच आठवत नाहीये. मला फक्त एवढंच आठवतंय की आपण दोघं बाहेरून आत आलो. माझं डोकं जड झालं होतं आणि 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 तुम्ही मला तिथून जबरदस्ती उचलून इथं आत आणलं. त्याच्या पुढचं मी तुम्हाला काही सांगू शकत नाही राजवीरजी. आपल्यात जे नको घडायला होतं ते घडलं. नाही नाही, हे घडणं शक्यच नाही. उगा खोटं बोल नका हो तुम्ही. मी 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 का खोटं बोलीन राजवीरजी? हा अहो, तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलं ना, ते तुमच्या शेजारी झोपले होते. पण माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही हे सगळं मुद्दाम नसणार केलं. पण तुम्ही काळजी नका करू. कुणी बघायच्या आत मी इथून निघून जाते. माझ्यामुळे तुमची बदनामी झालेली मला नाही आवडणार राजवीरजी. मी जाते. अहो पण सोनम,
पियू अगं छान आहे ग साडी. अगं माहेरची साडी म्हणजे पोरीसाठी एक दागिना असतो या. अहो आई, माझ्यासाठी तर ही साडी दागिन्याच्या बी पलीकडे आहे. आई, डॅडींनी ही साडी दिली आहे म्हणजे त्यांनी वीरूला स्वीकारलं, मला माफ केलं. अहो माझ्याकडं ना माहेरचं कायच नव्हतं, पण आता माझ्याकडे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. ही साडी आणि ह्यो माझ्या आईचा फोटो. ह्यो बी डॅडींनीच दिला. अगं पियू अगं तू तर शेम आईसारखीच दिसतेस की ग. आई, माझी आई बी ना तुमच्यासारखीच होती बघ. माझ्यावर लई प्रेम करायची, माझं लाड करायची, मला घास भरवायला ना घरभर फिरायची. मीच तिचं आयुष्य होत. आई खरंच ग, लई लवकर गेली बघ. माझा संसार बघायला ना पाहिजे होतीस बघ. अगं तुझा जावई मंत्री झालाय, मंत्री. खरंच आहे, का गेलीस तू एवढ्या लवकर सोडून? पियू अगं आपली बाकीची समधी नाती बाहेरनं जोडलेली असतात. आईचं नातं हे नाळापासून बनलेलं असते. अगदी तुझ्या जवळच हाया आणि कायम तुझ्या जवळ राहील मोरी. होय आई, मी आईचा फोटो इथं लावू? अगं विचारतेस काय? लाव, ही बी तुझंच घर आहे ना, लाव तिथं. अगं पियू अगं साडीचं इरलं सांगितलंस का नाही? अहो नाही, त्याला लगेच फोन करते. त्याला बी डॅडींनी मला साडी दिली हे ऐकून लई आनंद होईल. करत त्याला फोन. हा मी आलीच. काय झालं राजवीरजी? आर यू ऑल राईट? अहो नाही, ठीक आहे मी. फक्त जड झाले. अहो तुम्ही ते सरबत पाजलं ना तेव्हापासून डोकंच गर करायला लागले. काल तुम्हाला कशातच भान नव्हतं. मी तुम्हाला खूप थांबवायचा प्रयत्न केला हो, पण काल तुम्ही तुमची सगळी हद्द पार केली. हॅलो साहेब, फाईलवर सह्या झाल्या? बघतो मी. जाधवला आत पाठवा. साहेब बोलवत का? जाधव, मी पाटबंदरशी संबंधित फाईल तुम्हाला पाठवायला सांगितली होती. कुठे आहे ती? हा अहो कधीपासून शोधतोय मी. तुम्हाला जर कामात जमत नसेल तर घरी जावा. साहेब ती अर्धा तासापूर्वी दिली होती मी तुम्हाला. हा कुठे द्या मग. ठीक आहे इथे. हा मग नीट समोर ठेवा ना तुम्ही. हे एवढ्या फाईलेत कशी शोधायची मी? या तुम्ही आणि पुढच्या वेळेस जरा कामं नीट करा. वीरू, तुला माहितीये का काल काय घडलं? मी कधी विचारही नव्हता केला ना, अशी गोष्ट घडली.
पियूला सोनूने सगळं सांगितलं का काय?